मिरजेत आंदोलकांचा गेटवर ठिय्या, गट विकासी अधिकाऱ्यांची बाहेर पडण्याची गोची, दोन्ही नामफलक काढल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण. चर्चेनंतर आंबेडकरी समाजाचे आंदोलन स्थगित. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवर विनापरवानगी लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रशासनाने काढल्याने मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. याविरोधात आंदोलकांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दिवसभर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले. आंदोलकांनी पंचायत समितीच्या मुख्य गेटवरच ठिय्या दिल्याने गट विकासी अधिकारी किरण साय मोते यांची कार्यालयातून बाहेर पडण्याची चांगलीच गोची झाली. परिस्थिती चिघळू नये आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त पंचायत समितीमध्ये दाखल झाला. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. ग्रामविकास मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार पंचायत समितीच्या नूतन सभागृहावर लावण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नामफलक आणि नूतन इमारतीवर लावण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक हे दोन्ही नामफलक काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून आंदोलकांना देण्यात आली. प्रशासनाकडून दोन्ही नामफलक काढल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान या प्रकरणी पुढील भूमिका काय असेल याबाबत समाजाचे कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या नामफलकाचा हा वाद पुढे कोणते वळण घेतो याकडे मिरज तालुक्याचे लक्ष लागले आहे. घरप्रमुख न्यूज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले होते. ते नाव प्रशासनाने काल रात्री 12च्या नंतर काढून टाकलेली होती. ही गोष्ट आज सकाळी समाजामध्ये समजल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आज सकाळपासून मिरज पंचायत समितीच्या दारात ठिय्या मारून आहेत. आणि कुणी आदेश दिला आणि कशा पद्धतीने नाव काढलं गेलं याची माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जात नाही अशी भूमिका घेतल्यानंतर आत्ता मिरज शहरचे आपले चौगुले साहेब असतील, मिरज ग्रामीणचे आपले सगळे पोलीस स्टेशनचे आपले कर्मचारी असतील यांनी मध्यस्थी केल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांचं नाव हटवलं ते किरण सायमोते मिरज पंचायत समितीची BDO हे समोर आले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 2000च्या शासन निर्णयानुसार आम्ही बाबासाहेबांचं नाव आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव काढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण याबाबत पुढचा निर्णय उद्या सकाळी 11 वाजता शेतकरी भवन मिरज या ठिकाणी मिरज तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आपण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये उद्या 11 वाजता या संदर्भातली पुढील रणनीती आपली ठरवली जाणार आहे. प्रशासनानं गेल्या महिन्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे स्वतः BDO, डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या नावाचं सभागृह असं नामकरण केलेलं होतं. आणि जर त्यांना माहीत होतं की या शासन निर्णयानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्याकडे शासन निर्णय आहे की इमारतीला सुद्धा महापुरुषांचं नावं देता येतात, सभागृहाला सुद्धा नाव देता येतं. आमच्याकडे शासन निर्णय आम्ही सोमवारी त्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेब असतील, विशाल नरवाडे शिव असतील यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे आणि कशा पद्धतीने बेकायदेशीर शासन निर्णयाचा वापर करून हे नाव काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि पुन्हा दोन्ही नावं सन्मानानं सभागृहामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव लागावं आणि इमारतीला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लागावं यासाठी आम्ही कायदेशीर लढाई या ठिकाणी सोमवारपासून करणार आहे. ग्रामविकास विभागाचा JR आहे. त्या JRनुसार आपण हे दोन्ही पण हे काढलेले आहेत, नामफलक काढलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असेल किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल, जे दिलं होतं ते नियमानुसार लावता येत नव्हतं किंवा ठराव झाला नव्हता, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. शासन निर्णय आहे तो आपण तुम्हाला शेअर करतो, त्यानुसारच आपण कारवाई केली. शासन निर्णयाविरुद्ध काही केलेलं नाही. काय ठरावावर काय घेतलेत काय